इथे ना सकाळचे 8 वाजले आणि किचनपासून माझी सुरुवात जी आहे ती आज कामाची झालेली होती. तसं तर आज संडे आहे, घरी राहायला पाहिजे होते सगळे. तरीसुद्धा ना सगळे आपापल्या कामात आहे. म्हणजे की अहो गेलेले आहे मार्केटमध्ये आणि स्मितू गेलेला आहे खेळायसाठी ग्राउंडवर, पण रिधू आहे घरी. आता इथे स्मितू लवकर गेल्यामुळे रिधूची थोडीशी पंचायत झाली खेळण्यासाठी, कारण की दोघं भाऊ एकत्र असले की छान खेळते आणि स्मितू त्याच्याकडे बघतो सुद्धा. म्हणून ना मी दरवाजा लावून ठेवलेला होता, पण सकाळच्या वेळेनं खिडकी दरवाजे जर आपण उघडे करून ठेवले की खूप छान असं फ्रेश वाटते, घरामध्ये एकदम पॉझिटिव्हिटी वाटायला लागते. तर चला आता परत आलेली आहे किचनमध्ये आणि आता ना रात्रीची जी काही भांडे आहे ती घासून घेते, कारण की ज्या दिवशी शनिवार असते ना त्या दिवशी आपल्याला माहीतच असते की दुसऱ्या दिवशी संडे आहे आणि सगळ्यांचा रिलॅक्स डे आहे. पण आज अचानक असं झालं की यांना जायचं होतं ड्युटीवर. ते कळत नकळत असं ड्युटी जी आहे ती यांची अशीच लागते सरप्रायझिंगली. त्याच्यामुळे ना थोडंसं प्रॉब्लेम जाते. जेव्हा संडे असते ना तेव्हा जर सुट्टी नसली यांना, तर मग माझं जे रुटीन आहे ते असंच असते. तर रात्रीची जी काही भांडे आहे म्हटलं चला आता हे मार्केटमधून भाजीपाला आणतपर्यंत ते घासून घेते आणि लागल्या हातानेच मग लगेचच फ्रीजसुद्धा क्लीन करून घेते, कारण की फ्रीज खूप दिवस झाले मी क्लीन केलीच नव्हती. आणि ज्यावेळेस भाजीपाला आणतो ना त्यावेळेस फ्रीज ऑलरेडी आपली रिकामी असते, तर त्यावेळेत केली की आपल्याला थोडंसं जे काही रिकामं करायचं असते, भाज्या वगैरे बाहेर काढा, परत मग त्या फ्रीजमध्ये ठेवा, असं करायचा तामझाम जो आहे तोही वाचतो. म्हणून ना एक ओला कपडा घेतलेला आहे, हलकासा एकदम, म्हणजे खूप ओलाही नाही आणि एकदम ड्राय पण नाही, पण त्याला छान असं ओलं करून पिळून घेतलं आणि त्याने जे काही डागं असते आपले दुधाचे किंवा मग आपण भाज्या वगैरे ठेवतो ना त्याचे डागं वगैरे असते तेच वरवर असं पुसून घेतलं. डीप क्लिनिंग करायची आवश्यकता नव्हती, त्याच्यामुळे तेवढं काही करत बसली नाही. आणि तसंही सकाळच्या वेळी जर एक्स्ट्राची कामं मी जर काढली तर अहोंना जायचं आहे ड्युटीवर, तर ते उपाशी जाईल. त्याच्यामुळे माझी ही जी धावपळ आहे ना ही चाललेली होती. तर आता इथे ना भाजीपाला ते घेऊन आलेले होते. म्हटलं चला आता पटापट लावून घेते. आता आंब्याचं सीझन सुरू आहे त्याच्यामुळे आंबेही घरात आलेले होते. आमच्या इथे ना आम्हाला तिघाही मायलेकांना आंबे खूप जास्त आवडते. त्यामुळे त्यांनी ना आंबे घेऊन आले. सोबतच केळी वगैरे घेऊन आलेले होते आणि म्हटलं 1-2 दिवस आता तुम्ही बाहेर आहे त्याच्यामुळे थोडंसंच भाजीपाला आणा. म्हणजे बेसिक जे काही आलू, टमाटर, मिरची ह्या गोष्टी सगळ्याच गोष्टींसाठी लागते. एक देऊ की 2 देऊ? किती? पहिले एकच फिनिश कर. ठीक आहे? कशी आहे? कशी आहे? ब्राऊन कलरची आहे. कशी आहे? ठीक आहे जा. अरे एक नाही होते एकच. अरे एकच नाही. जास्त गोड नाही खाला ग पिलू. थोडीशीच घ्या लागते. चल भाग. हां, ज्यावेळेस रिधू एकटा घरी असतो ना त्याचं सतत असं अधामधात चालूच असते आणि मग त्याला थोडंसं काहीतरी देऊन दिलं की तो माझं काम करू देते आणि तो आपलं काहीतरी खात बसते. ते माहिती आहे माझं इव्हनिंगच्या रुटीनमध्ये भाजीपाला लावायचं असते, तर ते माझं इव्हनिंगचं काम आता मॉर्निंगला झालं त्याच्यामुळे खरंच खूप बरं वाटत आहे. पण बाकीचा जो काही पसारा आहे ना तो पडलेलाच आहे आणि गरमीमुळे इतके बेहाल होत आहे ना की तुम्हाला चेहऱ्यावर दिसतच असेल इतका घाम, म्हणजे खूप जास्त गरम होत आहे. तुमच्याकडे सुद्धा होत आहे का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर आता बाकीचं झाडून घेते आणि नंतर पटकन स्वयंपाक करते, कारण की यांना जायचं आहे ड्युटीवर. भाज्या वगैरे मी फ्रीजला लावून घेतल्या आणि त्याच्यानंतरनं म्हटलं चला आता कचरा तर झालेला आहे भाजीपाल्याचा आणि रात्रीचं पण झाडायचंच होतं. त्याच्यामुळे आता एक सोबतच सगळं जे काही आहे ना ते मी आता झाडून घेत आहे आणि झाडल्यावर खरंच इतकं असं छान वाटत होतं ना की पूर्ण कामं झाल्यासारखे वाटत होते. आणि जेव्हाही मी झाडते ना पूर्ण डीप झाडू मारते, त्याच्यामुळे पोछाही लावायची आवश्यकता नाही राहत. तरीसुद्धा घरामध्ये छोटी मुलं आहे म्हटल्यावर ते काहीतरी खालचं पडलेलं उचलून खातात, त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते. नाही बरोबर आहे. शाळा कंप्लीट. मी तो तिकडे हो, तिकडे चल. काला देतो मी, तू तिकडे चल. कालू कालू. चलो चला चला.
संडे म्हटल्यावर मुलांना फुल रिलॅक्स असतो आणि त्यांनाही माहिती असते की आजचा दिवस ना मम्मी पप्पाही रिलॅक्स असते, म्हणून ते सुद्धा खूप जास्त डोकं खात असते. आणि तुमच्याही घरामध्ये असंच होत राहते का? मला कमेंट करून सांगा. आता तर मुलांचं काहीच बघायचं काम नाही आहे, कारण की आता ना उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहे. त्यामुळे त्यांना काही रोजचाच आहे, संडे असो किंवा मंडे असो. तर आता इथे ना नाश्ता वगैरे झाला आणि लगेचच ना मग मी लागलेली होती स्वयंपाकाच्या तयारीला. जास्त काही बनवायचं नव्हतं. इथे मी अंड्याची चटणीच बनवली होती, एकदम झटपट 5 मिनिटात होणारी. आणि त्याचबरोबर पोळ्या वगैरे करून घेतलेल्या होत्या. आणि तेवढ्यातच ना दरवाजा वाजला, तर बघितलं तर ना शूज जे आहे यांनी पार्सल टाकलेलं होतं, तर तेच ते आलेले होते. तर एवढ्याने बरं झालं की ते जायचे होते, त्याच्यामुळे ना आता ते घालूनसुद्धा जातील, कारण की त्यांचे शूज खूप खराब झालेले होते. तर आता इथे ना मी लगेच आलेली होती पटकन किचनमध्ये, कारण की आता हा एंड ऑफ द आपला वर्क असते. आणि जेव्हा आपलं काम संपत येते ना, तेव्हा आपली एनर्जी अजून हाय लेवलची होते. आता ही तर माझ्या बाबतीतली गोष्ट आहे. जेव्हा काम संपत येते ना, तेव्हा मी अजूनच कंटाळा करत नाही. पटापट ते होईल तेवढं पटकन करून मोकळं होण्याचं बघते. तर इथे ना आता माझा फक्त ओटा क्लीन करायचा होता. त्यामुळे आली, पटकन गॅस वगैरे छान असं घासून घेतला. आणि आता मला ना वेगळीच सवय झालेली आहे. तो जेव्हापासून सिंक आपला बनला ना, तेव्हापासून ओटाही मी नेहमीच धुवून घेते सकाळच्या वेळी, रात्रीचं वाटल्यास पुसून घेते. तर आता ओटा वगैरे स्वच्छ करतच होती, तेवढ्या त्यांची अंघोळ वगैरे होऊन हे फ्रेश होऊन बसले. म्हटले चल जेवायला वाढ लवकर, कारण की त्यांचंही तिकडे फोन वगैरे चालू होतं, जायचं होतं ड्युटीवर म्हणून. तर मग यांना जेवायला वगैरे देऊन दिलं. म्हणजे जे काही आपले कामं आहे ना, त्याच्यामध्ये आपले हे हदामधात थोडेफार छोटे जे मोठे जे गोष्टी असते ना, त्या चालूच असते. आता यांच्याच बाबतीत म्हणून नाही, मुलांच्याही बाबतीत तसंच होत असते. आणि प्रत्येकच गृहिणीचं हे जे काम आहे ना, हे आपलं असंच असते की आपण एकदम आपल्या कामाला लागलं तर आपलेच कामं घेऊन बसू शकत नाही, सगळ्यांचंच आपल्याला घरामध्ये बघावं लागते. तर आज संडे होता. तसं तर संडे असलं तर आमच्या इथे नॉनव्हेज वगैरे असं बरंच काही असते. पण आज ड्युटी असल्यामुळे आम्ही थोडंसं शॉर्टकटच मेनू बनवला आणि ते जेवण करून गेले. यातच मला ना खरंच समाधान वाटते. जरी ते 2 पोळ्या खाऊन जाईल ना, तरी पण असं वाटते हां ठीक आहे, आपल्या घरातला व्यक्ती जेवण करून बाहेर पडला. तर याच्यापेक्षा अजून मोठं गोष्ट कोणती पाहिजे आपल्यालासुद्धा. तर त्यानंतर परत आले किचनमध्ये, राहिलेला ओटा क्लीन करून घेतला आणि लगेच भांडे घासायला घेतले. आणि इथे ना रिदू खूप असा बडबड करत होता, पण टी व्हीही चालू दिसत आहे ना तुम्हाला, त्याच्यामुळे मी जे काही व्हॉईस आहे ना तो ऑफ केला, म्हणजे व्हॉईस ओव्हर त्याच्यामध्ये देऊन दिला. कारण की मागे ना मी टाकला होता एक व्हिडिओ, त्याच्यामध्ये ना मला कॉपीराईट आलं होतं आणि ते काढायसाठी खरंच खूप जास्त एडिटिंग करावी लागते. मग म्हणून म्हटलं नको, हे बाबतीत आपल्याला पडायचं नाही आहे. तर आता त्यांनी तयारी वगैरे करून घेतले, ते गेले आणि नंतर ना मग मी पोछा वगैरे लावून घेतला. कारण मला ना सगळ्याच कामं झाल्यावर पोछा लावायला खूप जास्त आवडते. तर बघू शकता आता तुम्हाला घराचा जो काही फायनल लूक आहे तो दाखवते. आता हे आमचं छोटंसं असं सरकारी क्वार्टर आहे. पण मी या सरकारी क्वार्टरला कधीच क्वार्टर किंवा मग आमचं सरकारी घर असं कधीच म्हणत नाही. आपलं स्वतःचं जसं घर असते ना, त्याच पद्धतीने याच्यामध्ये वावरते, याच्यामध्ये राहते. आणि या क्वार्टरने आम्हाला खरंच खूप जास्त काही गोष्टी भरभरून दिलेल्या आहे. तर चला आता इथे ना पटकन जे काही कपडे आहे मशीनला झालेले होते, तेच आता मी इथे वाळू घालून घेते आणि इथेच व्हिडिओचा पण एंड करते. असाच होता आजचा सकाळचा मॉर्निंग जो काही रुटीन आहे ना ते. तर तुमचं संडेचं रुटीन कसं होतं कमेंटमध्ये ते सुद्धा सांगा. आणि तुमच्या मुलांसोबत तुम्ही कसं काय मॅनेज करता तेही सांगा. चला तर भेटू उद्या. बाय.